आता मी आलोय अजिंक्यताऱ्याच्या दक्षिण बाजूला, दक्षिण दरवाजापाशी. अजिंक्यताऱ्याची उंची या सपाटीपासून 300 मीटर आहे फक्त, आणि पूर्व पश्चिमला 1100 मीटर आणि दक्षिणोत्तरला 600 मीटर रुंद आहे गड, म्हणजे छोटाच आहे गड. पण याचं वास्तव्य खूप मोठं आहे, इतिहास खूप मोठा आहे. याने खूप सत्ता अनुभवल्यात. म्हणजे ज्यावेळी गड बांधला 1150 मध्ये राजा भोज यांनी हा गड निर्माण केला. त्यानंतर 1560च्या दरम्यान बहमनी सत्तेपर्यंत होता, बहमनी सत्तेकडे होता 1560 पर्यंत. त्यानंतर त्या बहमनी सत्तेचं विभाजन झालं, त्यावेळी विजापूरच्या आदिलशाहकडे हा गड गेला. आणि त्यानंतर मग स्वराज्यात आला तो 1600 समथिंग 75 मध्ये स्वराज्यात आला. शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. आता मी जिथं उभा आहे हा दक्षिण दरवाजा. आता दक्षिण दरवाजाचं एक वैशिष्ट्य बघा, पूर्ण म्हणजे दरवाजासारखाच दरवाजा आहे जसा दिसतो तसा, पण वेंट जो पाण्याचा प्रवाह येतोय वरून दरवाजामध्ये, वरून जे पावसाळ्याचं पाणी येतं ते बहुतांश आपण ज्या गडावरती बघतो तिथं इथं एक चौकोनी आकाराचं खोदलेलं असतं, ज्यामधून पाणी काढतात. पण या गडाला एका साईडला आहे, समोरून दाखवू. ही पूर्ण आतमध्ये हा उंबरा आहे ना, उंबऱ्याच्या पलीकडच्या बाजूला दरवाजाच्या बॅक साईडला याचं हे वेंट केले, पूर्ण असं हे एक कर्व मारलाय आतमधून. बघ दाखव, हे बघा इथं आहे. म्हणजे पूर्ण पाणी आलं तर हे दरवाजामधून पुढं न जाता इथून जाताना डायरेक्ट बाहेर निघतं. दरवाजा हे पूर्ण सुस्थितीत आहे आणि दरवाजाला इथं आडसर टाकायला जागा आहे, जो आपण ओंडका म्हणतो. दरवाजा पुढे टाकलायचा आणि इथून आडसर टाकायचा, आणि त्यावेळी ही फक्त खिडकी छोटीशी ओपन होते. या छोट्याशा खिडकीतून जे कोणी येणारे असतात ते या खिडकीतूनच आतमध्ये येतात. ज्यावेळी राजे महाराजे येतात त्यावेळी हा पूर्ण दरवाजा ओपन केला जातो, आणि ज्यावेळी छोटे म्हणजे काही कामानिमित्त किंवा काही तक्रार वगैरे असेल त्यावेळी या छोट्या याच्यातून एंट्री होते. आणि लेफ्ट साईडला एक छोटीशी देवडी आहे. जास्त म्हणजे दक्षिण बाजूला जास्त याचं हे नाही, उत्तर बाजूला पूर्ण मोठा दरवाजा आहे. 2 मोठे दरवाजे आहेत, देवडी खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण दक्षिण बाजूला, आणि इकडं दक्षिण बाजूला सहसा लोक येत नाहीत. पूर्ण म्हणजे गडाच्या या पूर्ण पलीकडल्या बाजूला यावं लागतं. यायला पण थोडी एवढी वाट पण व्यवस्थित नाही. आता आपण वरती एक छोटा दरवाजा आहे, तो आपण बघू. दिसतोय तो दरवाजा, पहिला महादरवाजा. तिथून वरती थोड्या पायऱ्यात एक 30-40 पायऱ्या असतील. इथं थोडा जीर्णोद्धार झालाय. मला वाटतं इथं दगडी बांधकाम केलं असतं तर उत्तम झालं असतं. सिमेंटचं बांधकाम केलंय आणि इतकं गडाला शोभेसं वाटत नाही. इथून वरती आलं लगेच गोमुखी रचना आहे आणि दुसरा महादरवाजा हे समोर. सद्यस्थिती तरी चांगले आहे, म्हणजे वरती बघू शकता पडझड झाली नाही, ते पिलर वगैरे व्यवस्थित आहेत. आणि दरवाजा या पूर्ण लाकडाचा नाही, पूर्ण लोखंडी दरवाजा बनवला.